जेव्हा तुम्ही प्रार्थनेत देवाचं वचन बोलता तेव्हा आत्मिक जगात बदल सुरू होतात. देवदूत पाठवले जातात, दुष्ट शक्ती हटवले जातात आणि परिस्थिती तुमच्या बोललेल्या वचनाशी जुळू लागते. प्राचीन मंदिरात उपासकांसाठी वेगवेगळी स्थान होते. पहिले होते अंगण, जिथे सर्वांना प्रवेश होता. दुसरे होते पवित्र स्थान, जिथे याजकांसाठी प्रवेश होता. आणि तिसरे होते परम पवित्र स्थान, जिथे केवळ महायाजकच जाऊ शकत होते. प्रार्थनेतही हेच तत्व लागू होते. प्रार्थनेचे वेगवेगळे स्तर आहेत, पण बहुतेक ख्रिस्ती त्या खोल स्तरांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. या व्हिडिओमध्ये मी प्रार्थनेचे 5 स्तर उघड करणार आहे. प्रार्थनेचा पहिला स्तर म्हणजे याचनेची प्रार्थना. म्हणजे अशी प्रार्थना जिथे एखादी व्यक्ती आपली प्रार्थना मुख्यतः देवाकडे काही गोष्टी मागण्यापुरती मर्यादित ठेवते. ही प्रार्थना मूलभूत आहे आणि आत्मिक क्षेत्रात सर्वात खालचा स्तर मानला जातो. ही गरजेची प्रार्थना आहे आणि यात काही चुकीचे नाही. दुर्दैवाने बहुतेक ख्रिस्ती इथूनच सुरुवात करतात आणि इथेच थांबतात. त्यांना देवाशी बोलायचे असते, ते फक्त काहीतरी हवे असते तेव्हाच. पुरवठा, संरक्षण, आरोग्य, मार्गदर्शन आणि आशीर्वाद. पण या स्तरावरच अडकून राहण्याची समस्या अशी आहे की त्यामुळे प्रार्थना एक आत्मिक वेंडिंग मशीन सारखी बनते. तुम्ही प्रार्थनेची नाणी टाकता आणि देवाने तुमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा करता. आणि जेव्हा देव तुमच्या अपेक्षेप्रमाणे उत्तर देत नाही तेव्हा तुम्ही निराश होता किंवा असे समजता की देव तुमच्यावर प्रेम करत नाही. याचनेची प्रार्थना ही सुरुवात असावी, अंतिम ठिकाण नाही. या स्तरावरच राहण्याची मर्यादा म्हणजे ती तुमचे लक्ष देवावर आणि त्याच्या उद्देशांवर न ठेवता फक्त स्वतःवर आणि तुमच्या परिस्थितींवर केंद्रित ठेवते. ही प्रार्थना स्वतःभोवती फिरणारी असते, देव केंद्रित नसते. विनंतीची प्रार्थना बायबलनुसार योग्य आणि आवश्यक आहे, पण ती देवाशी संवादाची सर्वात सुरुवातीची पातळी आहे. जसे एखादं मूल वाचायला शिकतं पण चित्रांच्या पुस्तकांपलीकडे कधी जात नाही, तसंच देवाचं लेकरू म्हणून फक्त तुमच्यासाठी काय आहे हेच नाही, तर देवासाठी काय महत्त्वाचं आहे हेही शोधणं गरजेचं आहे. आत्मिकदृष्ट्या परिपक्व विश्वासणारा फक्त मागण्यांच्या प्रार्थनात अडकून राहत नाही आणि जास्त वेळ देवाला काय हवं आहे यासाठी प्रार्थना करतो. जर तुमची प्रार्थना नेहमी फक्त मागण्यापुरतीच मर्यादित असेल तर तुम्ही देवाला फक्त पुरवठा करणारा म्हणूनच ओळखाल, खरा पिता म्हणून नाही. प्रार्थनेची दुसरी पातळी म्हणजे मध्यस्थीची प्रार्थना. इथून आध्यात्मिक परिपक्वता दिसू लागते. मध्यस्थी म्हणजे स्वतःला बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं, देव आणि लोकांच्या गरजांमध्ये उभं राहणं. इब्री शब्द पागा याचा अर्थ आहे भेटणे, समोर जाणे किंवा जोराने भिडणे. जेव्हा तुम्ही मध्यस्थी करता तेव्हा तुम्ही अशा व्यक्तीसाठी देवासमोर उभे राहता जी स्वतःसाठी प्रार्थना करू शकत नाही किंवा करत नाही. दुसऱ्यांसाठी प्रार्थना करण्याची सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करता तेव्हा अनेकदा देव तुमच्यासाठीही तीच गोष्ट करतो. म्हणजे तुमच्या जीवनात एखादी गरज असेल आणि तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीलाही त्याच संघर्षातून जाताना पाहिलं आणि तुम्ही स्वतःला विसरून त्याच्यासाठी प्रार्थना केली तर खूप वेळा देव तुम्हालाही त्याच गोष्टीत उत्तर देतो. हे एक गुपित आहे जे अनेक ख्रिस्ती समजत नाहीत. यहेजकेल 22:30 देव म्हणतो, मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी माझ्यासमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय ह्याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. देव मध्यस्थ शोधत आहे, असे लोक जे फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी प्रार्थना करतील. मध्यस्थ म्हणजे आत्मिक भिंत बांधणारे लोक जे प्रार्थनेद्वारे इतरांचे संरक्षण करतात. प्रार्थनेची ही पातळी आध्यात्मिक परिपक्वता मागते, कारण यात तुम्हाला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांच्या गरजांकडे लक्ष द्यावं लागतं. ही स्वार्थी नाही तर निस्वार्थ प्रार्थना आहे. जेव्हा तुम्ही मध्यस्थी करता तेव्हा तुम्ही याजकांसारखं काम करता, जो लोकांचं प्रतिनिधित्व देवासमोर करतो. तुम्ही दुसऱ्याच्या परिस्थितींचं ओझं उचलता आणि ते कृपेच्या सिंहासनापर्यंत घेऊन जाता. मध्यस्थीची प्रार्थना विनंतीच्या प्रार्थनेपेक्षा अधिक शक्तिशाली असते, कारण ती गरजेवर नाही तर प्रेमावर चालते. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करता, विशेषतः त्यांच्यासाठी जे स्वतःसाठी प्रार्थना करू शकत नाही, तेव्हा तुम्ही लोकांसाठी असलेल्या देवाच्या हृदयाशी जोडले जाता. तुम्ही त्याच्या पुनर्स्थापना आणि तारण्याच्या कार्यात सहभागी होता. मध्यस्थीच्या प्रार्थनांना अनेकदा वैयक्तिक प्रार्थनांपेक्षा लवकर उत्तर मिळतं, कारण त्या देवाच्या इतरांना आशीर्वाद देण्याच्या इच्छेशी जुळतात. पण मध्यस्थीची किंमतही असते. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने एखाद्यासाठी मध्यस्थी करता तेव्हा तुम्हाला त्यांचं दुःख जाणवतं, तुम्ही त्यांचं ओझं वाहता आणि अनेकदा त्यांच्या वतीने आत्मिक लढाईही अनुभवता. ही साधी प्रार्थना नाही, ही आत्म्यांसाठीची इंटेन्सिव्ह केअर आहे. म्हणूनच अनेक ख्रिस्ती या पातळीच्या प्रार्थनेपासून दूर राहतात.
कारण यासाठी बलिदान लागतं आणि ते भावनिक व आत्मिकदृष्ट्या खूप खोल असतं. प्रार्थनेची तिसरी पातळी म्हणजे आत्मिक युद्धाची प्रार्थना. इथे अनेक ख्रिस्ती अस्वस्थ होतात. युद्धाची प्रार्थना म्हणजे लोकांविरुद्ध प्रार्थना करणं नाही, तर लोकांवर आणि परिस्थितींवर प्रभाव टाकणाऱ्या दुष्ट आत्मिक शक्तींविरुद्ध प्रार्थना करणं. एफिस 6:12 सांगतं, कारण आपले झगडणे रक्त मांसांबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. युद्धाची प्रार्थना म्हणजे देवाची इच्छा पूर्ण होण्यास अडथळा आणणाऱ्या दुष्ट शक्तींविरुद्ध सक्रिय आणि ठाम उभं राहणं. यासाठी आत्मिक अधिकार समजणं आणि देवाने दिलेली शस्त्र कशी वापरायची हे जाणणं आवश्यक आहे. लूक 10:19 येशू म्हणाला, पहा मी तुम्हाला साप आणि विंचूंवर चालण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवर विजय मिळवण्याचा अधिकार दिला आहे. काहीही तुम्हाला इजा करणार नाही. इथे अधिकार या शब्दासाठी ग्रीकमध्ये एक्सुसिया हा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे दिलेला अधिकार, प्रतिनिधी म्हणून वापरण्याचा अधिकार. युद्धाच्या प्रार्थनेमध्ये बांधणं आणि मुक्त करणं याचा समावेश असतो, जसं येशूने मत्ती 18:18 शिकवलं. म्हणजे तुम्ही आत्मिक कायदेशीर अधिकार वापरून दुष्ट शक्तींच्या कामाला थांबवता आणि देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळा करता. कठीण परिस्थितींमध्ये ब्रेकथ्रूसाठी ही प्रार्थना अत्यंत आवश्यक असते. कधीकधी तुमच्या प्रार्थनांना उत्तर मिळत नाही, कारण देव मदत करू इच्छित नाही म्हणून नाही, तर दुष्ट आत्मिक शक्ती उत्तराला अडथळा आणत असतात. दानिएलने हे अनुभवलं. त्याच्या प्रार्थनेला 21 दिवस उशीर झाला, कारण स्वर्गीय क्षेत्रात आत्मिक युद्ध चालू होतं. युद्धाची प्रार्थना करण्यासाठी आध्यात्मिक परिपक्वता, बायबलचं ज्ञान आणि देवासोबत मजबूत नातं आवश्यक आहे. तुम्ही स्वतःच्या ताकदीने आत्मिक लढाया जिंकू शकत नाही. तुम्हाला देवाच्या युद्धासाठी तयार राहावं लागतं आणि त्याच्या अधिकाराखाली काम करावं लागतं. म्हणूनच अनेक ख्रिस्ती या पातळीच्या प्रार्थनेपासून दूर राहतात, कारण ती भीतीदायक वाटते आणि अनेकदा शत्रूकडून विरोधही वाढतो. प्रार्थनेची चौथी पातळी म्हणजे भविष्यवाणीची प्रार्थना. इथे प्रार्थना फक्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देणारी राहत नाही, तर ती निर्माण करणारी बनते. भविष्यवाणीची प्रार्थना म्हणजे देवाचं भविष्य वर्तमानात आणणं, त्याची इच्छा बोलून प्रगट करणं आणि त्याच्यासोबत मिळून पृथ्वीवर त्याचं राज्य स्थापित करणं. ही फक्त माहितीवर आधारित प्रार्थना नाही, तर प्रकटीकरणावर आधारित प्रार्थना आहे. इर्मया 1:12 देव संदेश त्याला म्हणाला, परमेश्वर मला म्हणाला, तुला ठीक दिसले, मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहीन. देव आपलं वचन पूर्ण करण्यासाठी जागा असतो, पण त्याला असे लोक हवे असतात जे प्रार्थनेत त्याचं वचन बोलतील, जेणेकरून ते कार्यात येईल. भविष्यवाणीची प्रार्थना फक्त देवाच्या वचनांना जाणून घेण्यावर नाही, तर त्याच्या हृदयाला आणि इच्छेला समजून घेण्यावर चालते. ही त्याच्या उद्देशानुसार आणि योजनांनुसार प्रार्थना असते. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही फक्त परिस्थिती बदलण्यासाठी देवाला विनंती करत नाही, तेव्हा तुम्ही त्याला हवा असलेला परिणाम बोलून अस्तित्वात आणता. तुम्ही नसलेल्या गोष्टींना जणू त्या आहेत अशा प्रकारे बोलता, जसं रोम 4:17 सांगितलं आहे. या पातळीच्या प्रार्थनेसाठी देवासोबत जवळीक आवश्यक आहे, कारण त्याची इच्छा प्रार्थना करायची असेल तर आधी त्याचं हृदय समजलं पाहिजे, त्याच्या उपस्थितीत वेळ घालवला पाहिजे, त्याचा आवाज ऐकला पाहिजे आणि त्याचे मार्ग समजले पाहिजेत. ही भविष्य सांगण्याची गोष्ट नाही, ही देवाच्या उद्देशांना प्रार्थनेद्वारे पूर्ण करण्यासाठी त्याच्यासोबत भागीदारी करण्याची गोष्ट आहे. भविष्यवाणीची प्रार्थना अत्यंत शक्तिशाली आहे, कारण ती मानवी दृष्टिकोनातून नाही, तर देवाच्या दृष्टिकोनातून कार्य करते. तुम्ही समस्यांबद्दल प्रार्थना करत नाही, तुम्ही देवाच्या उपायांबद्दल प्रार्थना करता. तुम्ही सध्याच्या परिस्थितींनी मर्यादित राहत नाही, तुम्ही भविष्यातील शक्यतांसाठी प्रार्थना करता. ही अशी प्रार्थना आहे जी राष्ट्र बदलू शकते आणि इतिहासाची दिशा वळवू शकते. पण या पातळीच्या प्रार्थनेसोबत मोठी जबाबदारीही येते. जेव्हा तुम्ही प्रार्थनेत देवाचं वचन बोलता, तेव्हा आत्मिक जगात बदल सुरू होतात. देवदूत पाठवले जातात, दुष्ट शक्ती हटवले जातात आणि परिस्थिती तुमच्या बोललेल्या वचनाशी जुळू लागते. म्हणूनच या प्रार्थनेसाठी आध्यात्मिक परिपक्वता आणि बायबलवर मजबूत पाया आवश्यक आहे. प्रार्थनेची पाचवी आणि सर्वात उंच पातळी म्हणजे शांततेची प्रार्थना, किंवा मी ज्याला जवळीकीची पातळी म्हणतो. इथे प्रार्थना शब्दांपलीकडे जाते आणि देवासोबत शुद्ध संगतीत प्रवेश करते. शांततेची प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं नाही, तर देवासोबत असणं. ही उपस्थितीची, ऐकण्याचे आणि त्याच्या प्रेमात व गौरवात पूर्णपणे विलीन होण्याची प्रार्थना आहे. स्तोत्र 46:10 देव सांगतो, शांत व्हा आणि लक्ष ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. इथे इब्री भाषेतील अर्थ असा आहे, शांत होणे, स्थिर होणे आणि देवाला जवळून अनुभवणे. ही अशी प्रार्थना आहे जी फक्त काहीतरी मागण्यापासून पुढे जाऊन देवासोबत असण्यात प्रवेश करते.
इथे तुम्ही प्रार्थनेद्वारे काही साध्य करण्याचा प्रयत्न थांबवता आणि फक्त देवाच्या उपस्थितीचा आनंद घेता. येशूने आपल्या सेवा काळात हीच प्रार्थना दाखवली. लूक 5:16 लिहिलं आहे, तो एकांतात जाऊन प्रार्थना करीत असे. ग्रीक भाषेत याचा अर्थ आहे शांतपणे बाजूला जाणे, गुप्तपणे दूर होणे. आणि येशू वारंवार सेवा कार्यातून बाजूला जाऊन पित्याबरोबर वेळ घालवत असे. काही विशिष्ट मागण्यासाठी नाही, तर नातं जिवंत ठेवण्यासाठी. शांततेची प्रार्थना म्हणजे जिथे तुम्हाला समजतं की देवाची उपस्थितीच प्रत्येक गरजेचं उत्तर आहे, प्रत्येक समस्येचं समाधान आहे आणि प्रत्येक आतल्या तळमळीचं समाधान आहे. इथे तुम्ही देवाकडून गोष्टी मागण्यापेक्षा देवच हवा हे मानायला शिकता. ही अशी प्रार्थना आहे जी तुम्हाला आतून बदलते, कारण तुम्ही फक्त देवाबद्दल बोलत नाही, तुम्ही देवाचा अनुभव घेत आहात. या पातळीवर प्रार्थना शब्दांपेक्षा शांत संगती बनते. इथे तुम्ही फक्त कानांनी नाही तर आत्म्याने ऐकायला शिकता. कधी कधी तुम्ही देवाच्या उपस्थितीत 1 तास बसाल आणि फार कमी बोलाल, पण तरीही तुम्ही तासनतास विनंतीच्या प्रार्थनेपेक्षा जास्त काही साध्य करता, कारण त्याच्या गौरवाने तुम्ही बदलत असता. एब्री शब्द शियाख याचा अर्थ आहे ध्यान करणे, मनन करणे, शांतपणे देवासोबत राहणे. जुन्या करारात अनेकदा हाच शब्द प्रार्थना म्हणून वापरला आहे. ही प्रार्थना म्हणजे देवाच्या उपस्थितीत इतका वेळ राहणं की त्याचा स्वभाव तुमच्यात उतरू लागतो. जसं एखादी गोष्ट मसाल्यात मुरते, तसं तुम्ही त्याच्या उपस्थितीत मुरता. इथे बदल नैसर्गिकपणे होतो, कारण तुम्ही त्याच्या गौरवाकडे पाहत राहता आणि गौरवातून गौरवात बदलत जाता. प्रार्थनेच्या या 5 पातळ्या एकमेकांवर बांधलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही मध्यस्थी शिकलात म्हणून विनंतीची प्रार्थना सोडत नाही, तुम्ही त्यात मध्यस्थी जोडता. आणि युद्धाची प्रार्थना शिकलात म्हणून मध्यस्थी थांबत नाही, तुम्ही त्यात आत्मिक युद्ध जोडता. प्रत्येक पातळी पुढच्या पातळीला अधिक सामर्थ्य देते आणि आधीच्या पातळीला अधिक खोल करते. ज्या विश्वासणाऱ्यांना प्रार्थनेचे सर्वात प्रभावी आणि आश्चर्यकारक उत्तर दिसतात, ते असे लोक असतात जे परिस्थितीनुसार प्रार्थनेच्या या 5ही पातळ्यांमध्ये चालतात. त्यांना कधी विनंती करायची, कधी मध्यस्थी करायची, कधी आत्मिक युद्धात उभं राहायचं, कधी भविष्यवाणीची प्रार्थना करायची आणि कधी फक्त देवाच्या उपस्थितीत शांत बसायचं हे माहीत असतं. त्यांनी प्रार्थनेची पूर्ण समज आणि सराव विकसित केलेला असतो. त्यामुळे ते कोणत्याही आत्मिक परिस्थितीत प्रभावी ठरतात. हे एखादं वाद्य वाजवायला शिकण्यासारखं आहे. सुरुवातीला तुम्ही साधे सूर आणि सोपी गाणी शिकता. नंतर तुम्ही कठीण रचना, वेगवेगळ्या शैली आणि उंच पातळीच्या तंत्राकडे जाता. एक कुशल वादक साध्या धुनेपासून मोठ्या संगीतमय रचनांपर्यंत सर्व काही वाजवू शकतो, कारण त्याने प्रत्येक पातळीवर कौशल्य विकसित केलेलं असतं. प्रार्थना देखील अशीच आहे. बहुतेक ख्रिस्ती पहिल्या पातळीच्या प्रार्थनेपलीकडे जात नाहीत, कारण प्रत्येक पुढची पातळी अधिक बांधिलकी, अधिक बलिदान आणि अधिक आध्यात्मिक परिपक्वता मागते. विनंतीची प्रार्थना सोपी असते, कारण ती तुमच्याबद्दल आणि तुमच्या गरजांबद्दल असते. मध्यस्थी कठीण असते, कारण त्यात स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी घ्यावी लागते. युद्धाची प्रार्थना भीतीदायक वाटते, कारण ती आत्मिक लढाई असते. भविष्यवाणीची प्रार्थना देवाची जवळीक आणि त्याच्या इच्छेची समज मागते. शांततेची प्रार्थना वेळ, शांतता आणि स्थिरता मागते, ज्यात गुंतवणूक करायला अनेक लोक तयार नसतात. आणखी एक कारण म्हणजे अनेक ख्रिस्ती समजतात की प्रार्थना इतकीच असते. अनेक मंडळांमध्ये फक्त विनंतीची प्रार्थना शिकवली जाते, पुढच्या लेवल्सबद्दल काही सांगितलं जात नाही. लोकांना वाटते की देवाकडे गोष्टी मागणं म्हणजेच पूर्ण प्रार्थना. त्यांना हे समजत नाही की प्रार्थना म्हणजे देवाशी अधिक खोल नात्यात आणि अधिक आत्मिक अधिकारात जगण्याचा प्रवास आहे. भीती ही लोकांना खालच्या पातळीवर थांबवते. मध्यस्थी भावनिकदृष्ट्या जड असू शकते. युद्धाची प्रार्थना आत्मिक विरोध आणू शकते. भविष्यवाणीची प्रार्थना जबाबदारी घेऊन येते. शांततेची प्रार्थना स्वतःला पूर्णपणे देवासमोर उघडं करण्याची मागणी करते. त्यामुळे अनेकांना विनंतीच्या पातळीवर सुरक्षित राहणं सोपं वाटतं. पण जर तुम्हाला प्रार्थनेच्या उंच पातळ्यांमध्ये चालायचं असेल तर तुम्हाला त्याची किंमत द्यायला तयार राहावं लागेल. प्रत्येक पातळी काहीतरी मागते. युद्धाची प्रार्थना धैर्य आणि अधिकार मागते. भविष्यवाणीची प्रार्थना जवळीक आणि प्रकटीकरण मागते. शांत प्रार्थना वेळ आणि शांतता मागते. जर तुम्ही या व्हिडिओद्वारे आशीर्वादित झाला असाल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट देखील करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वाद देव.